मित्रांनो, यावर्षी तूर पिकाला फटका बसताना दिसतो की त्यामध्ये शेंगांचं प्रमाण तुम्हाला कमी दिसतंय. मित्रांनो, इथं जर बघितलं तर आता काय आहे की काही शेंगा वाळत आहे, काही अजून परिपक्व झालेले आहेत आणि हे शेवटच्या टप्प्यामध्ये पीक आलेलं आहे. म्हणजे डिसेंबर एंडिंगला आपली तूर हार्वेस्टिंगला येईल, काढणीला येईल. परंतु याच्यामध्ये जर बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला असं थोडंफार कुठंतरी झालेलं दिसत आहे. परंतु या ज्या 3.5 एकराच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत, तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये फुलं कुठंच नाही आहे आणि जी शेवटची प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे. परंतु काही ठिकाणी काही शेतकऱ्यांचं आपण बघितलं की अजून त्यांच्या तूर पिकाला फुलंच आहे, कुठं शेंगाच आहे, कुठं अजून पापड्याच आहेत, अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये असे तोर जास्तीत जास्त निघलेले आहेत की त्यामुळे एकंदरीत त्याला शेंगांची संख्या खूप कमी अशी पाहायला मिळते. आता हा आपला 3.5 एकराचा प्लॉट, आपण याची लागवड 12 जूनची केलेली आहे आणि कशी काय केली ते सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून लागवडीपासून ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. ज्या ठिकाणी आता आपण उभा आहोत, तुम्ही बघू शकता की तिथं एक 2-4 झाडं असे खूप जास्त आलेले आहेत आणि इकडे जर बघितलं तर अंतर त्याच्यामध्ये जास्त दिसते. मधात राहिलेलं एक 3 फूट अंतर किंवा 4 फूट अंतर. आता याच्यामध्ये असं आहे मित्रांनो, आपण जे अंतर घेतलेलं आहे ते 10.5 फूट घेतलेलं आहे. वास्तविक आता आपल्याला समजत आहे की 3.5 दुनी 7 फुटावरच आपण पुढच्या वर्षी अंतर ठेवणार आहे, जेणेकरून इथं कुठलाच गॅप राहणार नाही. आणि तूर जर म्हटलं तर चांगल्या पद्धतीने आलेली आहे, परंतु त्याचा जो काय एकंदरीत आपल्याला तोटा दिसत आहे, कारण याच्यामध्ये मग अजून एक 7-8 ओळी बसल्या असते आपल्या, अंतर आपण कमी केलं असतं तर. असो, महत्त्वाचं जे टायटल आपण दिलेलं आहे की शेंगांचं प्रमाण एकंदरीत कमी दिसते का. आता तुम्ही बघू शकता की कुठं चांगल्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठं कमी शेंगा, इथं मधात कमी शेंगा अशा पाहायला मिळतात. आता याचं नेमकं निसर्गाच्या चक्रामुळे कारण असेल तर आहे, कारण पाऊस 6 महिने झाला. 2 नोव्हेंबरला शेवटचा पाऊस पडला आणि तो खूप पाऊस पडला. त्याचा एकंदरीत खूप जास्त परिणाम ह्या एकंदरीत तूर पिकावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मधात काय झालं की थंडी वाढली, त्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं, 2दा असं झालं. मग त्याच्यामध्ये कित्येक ह्या अशा पापड्या इथं तुम्ही बघू शकता की ह्या तशाच राहून खराब होऊन गेल्या. मग तो एकंदरीत फटका. त्यानंतर ज्याच्यात 4-4, 5-5 दाणे आहेत, तिथं 3च दाणे, 4च दाणे भरणे. इथं बघू शकता की याच्यात 3च दाणे इथं भरलेले आहेत. तर हा एक फटका त्याच्यामध्ये बसला. याच्यामध्ये आपण काय म्हणता येईल की फवारण्या वगैरे चांगल्या घेतल्या, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु त्याचा कुठलाच याच्यावरती परिणाम होऊ शकला नाही. कारण हे जे नैसर्गिक चक्र होतं त्याच्याच मधला जो प्रादुर्भाव झालेला आहे तो दाखवत होतं. असो, थोडक्यात आता या 3.5 एकराचा प्लॉटचा आपण लागवडीपासून आतापर्यंत सांगतो. याची लागवड 12 जूनला आपण केली. ट्रिपच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने केली. अंतर जर म्हटलं तर 1.25 फूट अंतर ठेवलं आणि 2 दाणे, 1 दाणे, 2 दाणे, 1 दाणे अशी लागवड केली. कुठं एकच दाणे. आता पारंपरिक पद्धतीने आपण लागवड करायचो, त्याच्यामध्ये अंतर घ्यायचो 9 फूट आणि जेव्हा ट्रॅक्टरवरती याची लागवड करायचो तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला उत्पन्न कमी व्हायचं. एकरी आपल्याला 4-5 ते 6च्या दरम्यान एकरी तूर व्हायची आणि तेवढंच 5-6 क्विंटल सोयाबीन व्हायचं. सोयाबीन जी लागवड केली आपण ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली, ती आपल्याला एकरी 6चा ॲव्हरेज लागला. पुढच्या वर्षी आपण टोकननं लागवड करणार आहोत आणि निश्चितच 8 ते 10ची झडती आपल्याला लागलीच पाहिजे त्याच्यामध्ये, असं एकंदरीत नियोजन करणार आहोत. तो भाग झाला. मग 12 जूनला लागवड केली. त्याच्यानंतर 8 दिवसात जेव्हा पीक थोडंसं बाहेर आलं, तेव्हा आपण त्याला NPK दिलं, सरदार कंपनीचं, एकरी 1 किलो. म्हणजे हे 3.5 एकराचं क्षेत्र आणि तिकडे आपलं 1.5 एकराचं क्षेत्र, असं 5 एकरासाठी आपण 5 किलोची ती बॅग आणली आणि दिलं. मग नंतर 7-8 दिवसानंतर जेव्हा आपण त्याला NPK दिलं, त्यानंतर पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये आपण याच्यात सोयाबीनची लागवड करून घेतली. मग जसं सोयाबीन वाढत होतं तसं तूरही वाढत होती आणि तुरीसोबत सोयाबीन ची जी आपण मशागत करायचो ती त्याच्यासोबत चाललं. म्हणजे तणनाशक झालं, त्याच्यानंतर फवारण्या झाल्या. सोयाबीन जसं निघलं मग 3-4 महिन्यानंतर, त्यानंतर आपण तुरीची तशी मेहनत सुरू केली. आता सोयाबीन जेव्हा होतं तेव्हाच आपल्याला माहिती आहे की 25 ते 30 दिवसामध्ये आपण पहिली शेंडे खुरणी केली, ती खाली तुम्ही बघू शकता तिथं. त्याच्यानंतर दुसरी शेंडे खुरणी केली वरती, ज्या ब्रांचेस तुम्हाला दिसत आहेत. आता इथं पण दाखवतो की ह्या इथं
दुसरी शेंडी खुडणी खाली पहिली शेंडी खुडणी. मग त्याचा बेनिफिट आपल्याला असं झाला की त्याला खालून ब्रांचिंग फुटली. आता तुम्ही कुठं कुठं बघत आहेत की ब्रांचिंग कमी आहेत, 2 आहेत, 3 आहेत, 2 आहेत, 3 आहेत. तर याचा काय निश्चितच परिणाम झाला की आपण काय केलं की याच्या साईडला इथं सोयाबीनचं तास आहे आणि सेम तसंच, म्हणजे याच्यामध्ये अंतर 1.5 फूट. तर काय झालं की जसं सोयाबीन वाढत होतं तसंच तेवढ्याच अंतरावर तूर वाढली आणि मग तिथनं त्याला ब्रांचिंग वरती जास्त झाली. पुढच्या वर्षी आपण काय करणार आहात की अंतर जास्त ठेवणार आहोत आणि तूर पीक एकदम जास्त आधी काढून घेणार आहोत. म्हणजे जो कालावधी आहे याचा आणि त्याचा तो जेमतेम 20-25 दिवसाचा असायला पाहिजे. जेव्हा त्याची शेंडे खुडणी होईल तिथं त्याला जर चांगल्या ब्रांचेस फुटल्या 5-6 खाली इथं, तर काय होते की निश्चितच खालून ती तूर चांगल्या पद्धतीनं फुटेल. तो एक जो आपल्याला तोटा सहन करावा लागला तो हाच. आता इथं कुठं चांगल्या ब्रांचेस आहेत तर त्याला वरती उत्पन्नसुद्धा चांगलं आहे आणि जिथं 1-2च ब्रांचेस आहे मग तिथं जो फरक आपल्याला दिसलेलाच आहे. तुम्हाला मी पुन्हा दाखवतो. आता जिथं जास्त ब्रांचिंग आहे इथं बघा, आता या झाडाला किती ब्रांचिंग आहे? 4 ब्रांचिंग आहे. तर वरती तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने त्याचं एकंदरीत हे आहे. म्हणजे आता इकडच्या साईडनं दिसणार नाही, ते तिकडच्या साईडनं गेलं, परंतु इकडून असंच जर रोप असेल तर आपण बघू. आता इथं बघा, इथं खाली चांगलं खोड मजबूत आहे, तिथं चांगल्या ब्रांचिंग आहे. परत आता इथं बघा, हां इथं 4-5 ब्रांचिंग आहे. तर इथं बघा तुम्ही तूरपीक चांगल्या पद्धतीने त्याला आलेलं आहे. तर हा फरक पडतो. जेवढी खालून ब्रांचिंग तेवढी तूर खाली जाते आणि खालून त्याला फुटवे फुटतात. असो, हे एक जे काय आपलं साईड इफेक्ट झाला होता तो. कारण 12 जूनला लागवड केली होती, तर यावर्षी आपण त्याला जेमतेम 1 जूनच्याच आसपास लागवड करू. म्हणजे ते तूरपीक पुढं गेलं की चांगल्या पद्धतीने ते त्याचं मजबूतीकरणसुद्धा होते. आता याच्यामध्ये अंतर जे ठेवलेलं आहे आपण 10.5 फूट ठेवलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण हे अंतर कमी करू, 7 फुटावर आणू आणि नियोजन तुरीचंच चांगलं करू. म्हणजे तूरपीक आपलं विशेषत्वाने चांगलं येईल त्या हिशोबानंच आपण त्याची लागवड, मेहनत सगळ्या गोष्टी करू. मग त्याच्यामध्ये आपण काय काय केलं ते पुढं पहिली शेंडी खुडणी घेतली 25 दिवसानंतर, तिथनं 15 दिवसांना दुसरी शेंडी खुडणी घेतली आणि त्यानंतर मग आपण सोयाबीन काढून घेतल्यानंतर फवारणीकडे वळलो. जेव्हा ही तूर कणावर आली होती त्याच्यामध्ये आपण मग एकदमच सुरुवातीला आपल्या तूर पिकामध्ये पानं गुंडाळणारी अळी होती. मग दुसरा काही प्रादुर्भाव नव्हता, त्यामुळे आपण सोपा आणि साधा फवारा घेतला. तो आपल्याला एकरी 200 ते 300 रुपयातच गेला आणि मजुराची वेगळी तसं पकडलं तर. मग त्याच्यामध्ये आपण प्रोक्लेम घेतलं होतं, प्रोपेक्स सुपर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एक टॉनिक घेतलं होतं. मी कुठलंही वापरा, टाटाचं जर बेस्ट आहे. तिथून मग 8 दिवसानं परत आपण थोडीशी चांगली कणावर आली तेव्हा आपण त्याच्यामध्ये घेतलं प्रोक्लेम. त्याच्यानंतर खत घेतलं एक मायक्रोन्यूट्रिएंट, त्याच्यामध्ये आपण RFC कंपनीचं घेतलं. त्याच्यामध्ये अजून टॉनिक घेतलं टाटा बहार आणि बुरशीनाशक घेतलं. तो एक चांगला स्ट्रॉंग आपला फवारा झाला. तो फवारा स्ट्रॉंग झाल्यामुळे आपल्याला त्याचा चांगला बेनिफिट भेटला आणि चांगल्या पद्धतीने त्याला मग शेंगा लागायला सुरुवात झाली होती. ते झालं. मग 15 दिवसामध्ये अशी तूर आपली याच्यावर आली होती, म्हणजे अशा पापड्या सगळ्या याला बारीक बारीक आपल्याला दिसत होत्या. मग तेव्हा आपण बॅराझाईट घेतलं. परत त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट घटक असलेलं इझी स्टीम घेतलं. मग तुम्ही त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकता, खत घेऊ शकता किंवा काय. इझी स्टीमसोबत आपण 0-0-50 घेतलं. ते घेतलं तर त्याचा पण आपल्याला चांगला रिझल्ट भेटला आणि चांगल्या पद्धतीने शेंगा मग सुरुवात झाली. परंतु यावर्षी काय आहे की जे आपलं वाना आहे अंकुरचं चारू, त्याच्यामध्ये खूप जास्त विरळता, फुलगळ हे ते सगळं दिसलं. परंतु त्याही मध्ये आपल्या तूर पिकाला चांगल्या शेंगा, चांगले फुलं आणि चांगल्या शेंगा टिकून राहिल्या, हे एक विशेष म्हणजे. असो, पुढच्या वर्षी आपण हे अंतर कमी करून अजून चांगल्या पद्धतीने कसं उत्पन्न येईल त्याकडे लक्ष केंद्रित करू. आता यावर्षी आपल्याला निश्चितच एक 15 ते 20 दिवसानंतर हार्वेस्टिंग करावं लागेल. त्यानंतर आपल्याला समजेलच की कशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न होते, एकरी कितीचं ॲव्हरेज लागते, ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून लागवडीपासून आतापर्यंत आपण कसे कसे प्रयोग केले ते तुमच्या लक्षात येतील. तुम्ही जर पारंपरिक पद्धतीने लागवड करत असाल
तर मग तुमचंही एकंदरीत उत्पन्न वाढलं पाहिजे. त्याकरिता कसं नियोजन करता येईल, काय करता येईल हे सुद्धा तुम्हाला याच्या थ्रू समजेल. आणि आमचं काय काय नियोजन चुकलेलं आहे, काय सगळ्या गोष्टी, जर तुमचं तूर पीक चांगलं असेल, तुमच्या तूर पिकाला चांगलं उत्पन्न असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीने कुठलं एखादं वाण शोधून काढलेलं असेल की ते चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देते, तर ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा किंवा इतर शेतकऱ्यांना त्याचा सगळा फायदा होईल. आणि निश्चितच एकरी 10+ आपल्याला कसा ॲव्हरेज जाईल ते आपल्याला यामधून घ्यायचं आहे. आता कित्येक ठिकाणी गोदावरी तूर सांगतात की एकरी 14, 15, 16 क्विंटल होते, परंतु आता विदर्भातले शेतकरी जर त्यांनी तिची लागवड केली तर त्याला निश्चितच दर कमी आहे, परत तेवढं उत्पन्न होतेच का हे सुद्धा त्याला माहिती नाही आहे. अशा पद्धतीने तो विषय आहे, म्हणून कित्येक शेतकरी त्याचं लागवड करणं टाळतात. त्याचबरोबर दुसऱ्या व्हेरायटीज आहे, मारुती आहेत, त्यानंतर ही अंकुरची चारू, अंकुरची 13-7 आहे. 13-7मध्ये 13-7चा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा की कशा पद्धतीने त्याला शेंगा आहेत. त्याचा पूर्ण असा भांग पडलेला आहे आणि खाली लोंबलेली आहे तूर. आता ही पण काही खराब नाही आहे तूर, पण याचा आणि त्याचा जर ॲव्हरेजचा जर फरक पडत असेल तर मग आपल्याला तिच्याकडे ओढणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये जो प्रादुर्भाव आहे, तुम्हाला मी म्हटलं सुरुवातीला की ह्या कुठं कुठं पापड्या अशाच वाढल्या किंवा काय झालं, तर तो प्रादुर्भाव जर त्या व्हेरायटीमध्ये नाही तर मग आपण तिकडे वळून निश्चितच जास्त उत्पन्न कसं होईल ते बघणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही जर बघितलं तर आपलं तूर पीक चांगल्या अवस्थेत आहे, चांगले त्याला शेंगा लागलेल्या आहेत. आता काही शेतकरी कमेंट करतात की नाही तुमचं काही एवढं खास नाही आहे किंवा काय नाही आहे, पण निश्चितच आम्हाला पारंपरिकपेक्षा चांगल्या शेंगा, चांगल्या पद्धतीने त्याचं खोड बनलं, चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे निश्चितच आम्हाला पारंपरिकपेक्षा याच्यामध्ये फायदा झाला ते आपण इथं सांगू शकू. आणि ते तुम्हालासुद्धा दिसते की पारंपरिक जे लागवड करतो त्याच्यापेक्षा ह्याला शेंगांचं प्रमाण, त्याचबरोबर जे अंतर आपण सोडलेलं आहे त्या अंतर कशा पद्धतीने किती भरलं, आणि तूर जी बघितली तर खालून तुम्ही बघू शकता की खूप आलेली आहे. असं एकंदरीत झालेलं आहे. शेंगांचं प्रमाण पण खूप जास्त आहे. आता एकंदरीत यावर्षी जो काही प्रादुर्भाव असेल तर त्याच्यावर परिणाम झालेला असेल तर ते गोष्टी याच्यामध्ये आहेतच, बरोबर आहे. आता कित्येक शेतकऱ्यांचं जर बघितलं की अजून फुलावस्थेतच तूर आहे, मग त्यांनी काय करावं, त्यांचं काय नियोजन चुकलं, काय आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा की त्या शेतकऱ्यांना मग दिलासा भेटेल की काय आता या अवस्थेमध्ये करावं. कारण खूप आता हा डिसेंबर महिना चालू आहे, म्हणजे डिसेंबर जाईल, जानेवारी पूर्ण जाईल तरी ते तूर पीक येईल की नाही येईल अशी शाश्वती नाही आहे. आणि आता हे जे आहे हे चारूचा प्लॉट आहे, अंकुरची चारू. तर कसंही असो काय असो, पण चांगली आलेली तूर हितं आहे, चांगले त्याला शेंगा आहे. भले काही शेतकऱ्यांच्या तुलनेत विरळ शेंगा आहेत, त्यांना खूप जास्त उत्पन्न होते किंवा काय होते, परंतु हा प्रयोग फसला असं आपल्याला म्हणता येणार नाही. कुठं कुठं अंतर जे 10.5 फूट आहे ते पूर्ण झाकलेल्या अवस्थेत अशी ही तूर आलेली आहे. मग ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये नियोजन करून कशा पद्धतीने चांगल्या गोष्टी करणं हा एक आपला सगळा उद्दिष्ट आहे. कारण सर्व शेतकऱ्यांना तूर पीक हे परवडलं पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल, काय होईल त्या गोष्टी याच्यामध्ये आपण प्रायोगिक तत्त्वावर करत असतो. यावर्षी जेव्हा आपण चॅनल सुरू केलं तेव्हापासूनच आपण याच्यामध्ये व्हिडिओ टाकणं सुरू केलं लागवडीपासून. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जितक्या खालून त्याला फुटवे तितक्या खालून चांगल्या पद्धतीने ती तूर येते. आता इथं तूर खाली टेकलेली आहे आणि अंतर जर म्हटलं तर इकडून तिने 5 फूट अंतर घेतलं आहे आणि तिकडून जेमतेम 5 फूट अंतर घेतलं आहे, म्हणजे तिथं जागाच राहिलेली नाही आहे. तर असं जर तूर पीक आलं तर तुम्हाला निश्चितच खूप जास्त उत्पन्न होईल आणि शेंगांचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये तेवढंच आपल्याला दिसत आहे. मग हा प्रयोग करणं आपल्याला गरजेचं आहे. आता खरंच तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तूर आलेली आहे. खूप इथं अंतर तिथं राहिलेलंच नाही आहे. तर अशा काही गोष्टी जर ज्या प्रायोगिक तत्त्वावर आपल्याला करता आल्या, जमिनीचा म्हणा काय म्हणा सगळ्या गोष्टी, तर त्या करून आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजेत, अशा काहीतरी गोष्टी करायच्या आहे. पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मग हे बाकीचे व्हिडिओ येतील की कशा पद्धतीने याचं नियोजन केलं जातं. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करणार त्या पद्धतीने त्या कमेंटचं उत्तरसुद्धा देणे गरजेचं आहे आणि उत्तर मी देत असतो की एकंदरीत काय काय झालं, आम्हाला कशा पद्धतीने काय चुकी झालेल्या आहेत, काय आहेत त्यासुद्धा तुमच्या माध्यमातून इथं समजणार की असं पद्धतीने अजून याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न वाढवता आलं असतं. एक 15 ते 20 दिवसामध्ये आता आपली तूर पीक खाली होईल, कारण कुठं कुठं बघितलं तर एक 20-25-30% शेंगा वाढल्या आणि मग मागचं जे काय आहे ते आता ह्या एवढ्या महिन्याभरामध्ये कवर होऊन जाईल. तर निश्चितच असं आपलं तूर पीक आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करा की तुमच्या तूर पिकामध्ये कशी अवस्था आहे, काय आहे,
तुम्हाला किती आतापर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न झालेलं आहे, तुम्ही अंतर किती घेतात, काय घेतात आणि कशा पद्धतीने लागवड करतात. तर बरेच शेतकरी पट्टा पद्धतीने लागवड करतात, तर ती कशी आहे, तिच्यात उत्पन्न होते काय, काय होते काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तूर पिकाला कशी जमीन अपेक्षित आहे, काय आहे, त्यासुद्धा कमेंट करा. कारण एकदम काळ्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची जर जास्त क्षमता असली तर त्यामध्ये आपल्याला फटका बसलेला आहे. परंतु यावर्षी आपल्याला तो फटका कमी बसला, कारण आपण आजूबाजून नाली व्यवस्थापन सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या होत्या. मग पाणी साठणार नाही, ती जर काळजी घेतली तर निश्चितच चांगलं उत्पन्न होईल का, हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगा. पांढऱ्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने लागवड करायची किंवा ह्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने लागवड करायची ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. एक एक दोन दोन दाणे जी आपली लागवड आहे ती योग्य आहे का, ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कमेंट करणार तर त्याच्यातून आपल्या निश्चितच लक्षात येईल की काय आपलं चुकलं, काय बरोबर आहे आणि कशा पद्धतीने एकंदरीत तूर पिकाचं गणित आहे. ज्या गोष्टी निसर्गावर अवलंबून आहे त्या निसर्गावर सोडणे गरजेचं आहे, कारण त्याच्यात आपण कुठलाच हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतात त्या गोष्टी आपण करून निश्चितच जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढेल ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये करत असतो. तर मित्रांनो, असं एकंदरीत आपलं हे व्यवस्थापन आहे. तुम्ही आता खालून आपण हा प्लॉट असा जाणार आहोत. आता इकडे जर आलो आपण तर ही निचरा न होणारी जमीन, काळी जमीन आहे. तरीही यावर्षी आपल्याला ह्या काळ्या जमिनीमध्ये कुठल्याच पद्धतीने उबवणी झाली नाही, काय नाही. जे काय आपण सुरुवातीला ड्रिंचिंग केली होती त्याचा एकंदरीत तो फायदा असेल, काय असेल. परंतु खूप यावर्षी आपण समाधानी आहोत की इथे आपला कुठल्याच पद्धतीने असा लॉस नाही आहे. कारण इतर शेतकऱ्यांचं किंवा काही बघितलं तर त्यांचं अजून तूर पीक फुलावस्थेमध्येच आहे आणि त्यांना प्रचंड त्याची भीती आहे की जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्यांना उत्पन्न होईल की नाही, जे काय मागून ज्या शेंगा आलेल्या आहेत तर त्याचं रूपांतर त्या दाण्यात होईल की नाही, ह्या सगळ्या संभ्रमावस्था आहेत. परंतु आपण त्याच्यातून बाहेर निघून आपल्या जेमतेम 70% आपलं हे काम झालेलं आहे आणि राहिलेलं एक 15, 20, 30 दिवसामध्ये सगळे शेंगा वाढून मग आपण ते उत्पन्न किती होईल, काय होईल ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की अंतर आपल्याला इथं दिसतंय की अंतर जास्त सुटलेलं आहे, तर ते निश्चितच आपण पुढच्या वर्षी कमी करू. आणि जर अंतर जवळ घेतलं तर त्याच्यामध्ये हवा खेळती न राहण्याचं काही इश्यू होते का, काय होते आहे ते जर तुम्हाला माहीत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. जेणेकरून आपण अंतर कमी ठेवायचं की हेच ठेवायचं याच्यावर एकंदरीत विचार करू. आणि जर लवकर लागवड केली तर हे जे झाड आहे हे चांगल्या पद्धतीने होईल. तर मग त्याचा जर आपल्याला बेनिफिट झाला तर इथपर्यंत हे भरलं, तिथपर्यंत हे भरलं तर हेच 10.5 फूट अंतर पूर्णपणे याच्यामध्ये भरू शकते. तर तसं जर केलं लवकर लागवड करून तर मग काय परिणाम होईल हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्ही असा कुठला प्रयोग केलेला आहे काय आहे का ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. निश्चितच त्याचा आम्हाला, इतर शेतकऱ्यांना, सगळ्यांना फायदा होईल. आणि हे जे तूर पीक आता जेमतेम तुम्हाला फिरवलेत आहे तर याच्यामध्ये टोटल 32 ओळी आहे आणि एक तिकडची आणि एक इकडची पलीकडची, म्हणजे अशा 34 ओळी आहेत. तर त्या 34 ओळीचं एकंदरीत आपल्याला उत्पन्न किती होईल, काय होईल, कारण टोटल हा 3.5 एकराचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये जे तूर पीक आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर निश्चितच तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करा की अशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न होईल किंवा काय होईल. आता जिथं आपला निचरा न होणारी जमीन आहे तिथं आपण आलो आहोत. इथं तुम्ही बघू शकता की एक 2-3 गुंठे आपलं जे नुकसान झालेलं आहे ते कशामुळे की इथं पाणी साचलं होतं. तर त्या गोष्टी निश्चितच तुम्हालाही करणं गरजेचं आहे, कारण तुमच्या जे शेतामध्ये जर असं कुठंतरी होत असेल तर तुम्हाला त्याचा निचरा प्रॉपर झाला पाहिजे. त्यासाठी आजूबाजूच्या ज्या नाल्या आहेत त्या खोदणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा सगळा निचरा होईल आणि तुमचं कुठलंच पद्धतीने तूर पिकाचं नुकसान होणार नाही. असं एकंदरीत मित्रांनो आहे. तर मग बघा, कमेंट नक्की करा की कशा पद्धतीने याच्यामध्ये अजून कशी ग्रोथ होईल, अजून उत्पन्न कसं वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील. आता पुढं जसं जसं आपण जाऊ, आता शेवटच्या टोकापर्यंत आपण जाऊ, तुम्हाला निश्चितच पुढे समजते की अंतर एकदम कमी झालेलं आहे. आता याचा नेमकं कारण काय. इकडे जर म्हटलं तर काळी जमीन आहे, पाणी साचून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे काय झालं की याची जी सुरुवातीला वाढ झाली ती उभी उभी वाढ झाली. खोड स्टेम असं पाहिजे तसं मजबूत बनलं नाही. परंतु समोर जो निचरा झाला तर ते खोड त्या पद्धतीने बनत गेलं आणि त्याचा फायदा असा झाला की खालूनच त्याला चांगलं ब्रांचिंग आणि चांगलं जे खोड आहे ते मजबूत बनलं आणि त्याला म्हणून जास्तपैकी शेंगा आपल्याला इथं पाहायला मिळतात या अंतराच्या तुलनेत. कारण इकडे अंतर कमी आहे,
भरलेलं आणि तिकडे जे अंतर आहे ते जास्त आहे भरलेलं. मग हा परिणाम आपल्याला कसा कंट्रोल करता येईल, कशा पद्धतीने आपलं जे तूर पीक आहे चांगलं ब्रांचिंग, चांगले फुटवे, चांगले काय म्हणता येईल व्हिजिटिव्ह ग्रोथ त्याची झाली पाहिजे, ह्या गोष्टी कशा कवर होतील ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर मित्रांनो, आता हा पूर्ण व्हिडिओ थोडा लांब झाला, परंतु आपल्याला प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्हिडिओ बघत नाही, म्हणून ह्या 3.5 एकराचं पूर्ण जे काय आत्तापर्यंत आपण व्यवस्थापन केलं त्याचा निश्चितच याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. खतांचं म्हटलं तर तुम्हाला सुरुवातीला 7 दिवसानंतर एक खत दिलं होतं ते सांगितलं. त्यानंतर मग जसं सोयाबीनचं जसं त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापन केलं तिथपर्यंत. त्यानंतर मग परत सोयाबीन निघाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 खतं दिले होते. एक आपण युरियाच टाकला होता सरळ एकरी 5 किलो, आणि त्यानंतर मग पुन्हा थोडंसं एक 8 ते 10 दिवसानंतर आपण त्याच्यामध्ये युरियासोबत दुसरं खत, मिश्र खत त्याच्यामध्ये वापरलं होतं. तर एकंदरीत असं आपलं हे नियोजन आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्या कमेंट सांगा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.